नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? झी मराठीवरील मालिका लाखात एक आमचा दादा यात भाऊ आणि बहिणीचं नातं दाखवण्यात आलं आहे. ही मालिका तिच्या आगळ्या-वेगळ्या कथानकामुळे चर्चेत असते. यातील सूर्यदादा आणि तुळजाची जोडी प्रेक्षकांना भावली आहे. सध्या या मालिकेत नवीन ट्विस्ट दाखवण्यात येणार आहे. मालिकेत लवकरच डॅडींचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर येणार आहे. तर तेजूसाठी सूर्या रुद्रावतार धारण करणार आहे. मात्र सूर्याच्या या अवतारामुळे तो सोशल मीडियावर जोरदार ट्रोल झाला. सध्या मालिकेत तेजू आणि शत्रूचा ट्रॅक सुरू आहे. तेजू पुढे शत्रूचा खरा चेहरा आला आहे. पण ती आई होणार आहे. तिच्या पोटात शत्रूचं बाळ वाढत आहे. पण हे बाळ माझं नसल्याचा आरोप शत्रूने तेजूवर केला. तेजूवर खोटे आरोप करून शत्रू तिला सत्याची परीक्षा द्यायला लावणार आहे. मात्र जर तेजू ही परीक्षा देत असेल तर शत्रूने देखील ही परीक्षा द्यायची असं सूर्या म्हणतो. त्यानंतर त्या दोघांनाही तराफ्यावर बसून नदीपात्रात बसवलं जातं. तर दुसरीकडे सूर्या देवीसमोर तांडव करताना दिसणार आहे. तांडव करण्यासाठी सूर्याने पुष्पा स्टाईल लुक केल्याचं दिसत आहे. हिरवी साडी, गळ्यात दागिने घालून, कपाळाला कुंकू लावून सूर्या तांडव करत असल्याचं दिसत आहे. मात्र चाहत्यांना सूर्याचा हा पुष्पा अवतार मुळीच आवडलेला नाही. झी मराठीने नुकताच या भागाचा प्रोमो प्रदर्शित केला, जो पाहून नेटकरी चांगलेच भडकले आहेत. या प्रोमोवर नाराजी व्यक्त करत नेटकऱ्यांनी लिहिलं, पुष्पाचं कॉपी केलं आहे. फालतूगिरी, पैसे मिळतात म्हणून कलाकार काहीही करतात. अंधश्रद्धा पसरायचं काम करतात हे नुसतं. अशाने तेजूची पवित्रता सिद्ध होणार आहे का? त्या तेजूला पण बुडवा एकदाची आणि मालिका संपवा, काहीही दाखवतात. प्रेक्षक या मालिकेच्या सध्या कथानकावर नाराज आहे. त्यांनी नितेश चव्हाणला देखील सुनावलं आहे. पैसे मिळतात म्हणून काहीही करशील का, असा प्रश्न त्यांनी अभिनेत्याला विचारलाय. या मालिकेत मृण्मयी तुळजाची भूमिका साकारत आहे. मालिकेत गिरीश ओक डॅडीच्या भूमिकेत आहे, तर कोमल मोरे, समृद्धी, जुई, सुमेधा दातार यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.